तर मित्रांनो, कोरोना बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज मधला आजचा क्लास 38 आणि यामध्ये आपण पाहणार आहे ॲट्रिब्यूट आयड्रॉपर टूल, ते पण अगदी डिटेलमध्ये. त्या अगोदर मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. जर तुम्हाला कोरोना परफेक्ट शिकायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पाहूया मग आपण ॲट्रिब्यूट आयड्रॉपर टूल. तर मित्रांनो, कोरोना ओपन केल्यानंतर टूलवर मध्ये जो ट्रान्सपरन्सी टूल आहे, याचा खालचा टूल म्हणजे आपला ॲट्रिब्यूट आयड्रॉपर टूल. याचं तुम्हाला फ्लायट ओपन करावं लागेल, म्हणजे कॉर्नरवरती क्लिक करावं लागेल. येथे तुम्हाला ॲट्रिब्यूट आयड्रॉपर टूल मिळून जाईल. आता याचा सिंपल मिनिंग म्हटलं तर जेव्हा तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर्टी दुसऱ्या ऑब्जेक्टवरती अप्लाय करायची असेल, ते त्याचा कलर असो, त्याची आउटलाईन असो, त्याची साईज असो किंवा त्यावरला कोणताही इफेक्ट असो, तो जर आपल्याला दुसऱ्या ऑब्जेक्टवरती अप्लाय करायचा असेल, तेव्हा आपण ॲट्रिब्यूट आयड्रॉपर टूलचा यूज करतो. आता काय करतो, मी एक शेप घेतो. अशा प्रकारे काय केलं, आपण एक रेक्टँगल घेतला आणि त्यामध्ये काय करू, आपण एक कोणताही कलर फिल केला. फिल केल्यानंतर मी परत एक छोटासा रेक्टँगल ड्रॉ करू, जे की हे दोन्ही रेक्टँगल वेगवेगळे आहे. आणि त्यानंतर मी इथे ॲट्रिब्यूट टूलवरती क्लिक करेल. तुमच्यासमोर अशा प्रकारे एक ड्रॉप येईल, आय ड्रॉ करेल. तर तुम्हाला त्या ऑब्जेक्टवरती घेऊन जायचं आहे, ज्याची तुम्हाला प्रॉपर्टीज कॉपी करायची आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक पेंटची बकेट येईल. ते बकेट तुम्हाला ज्यावरती अप्लाय करायचं असेल त्यावरती क्लिक करायचं. काय होईल, तुम्हाला सेम टू सेम ॲज इट इज तुम्हाला तो इफेक्ट असो, त्याचा कलर असो, त्याची जे स्ट्रोक असो म्हणजे आउटलाईन असो, ते तुम्हाला सेम टू सेम अप्लाय करता येतो. म्हणजेच यावरती समजा आपण आता कलर केला, त्यानंतर याची जी ग्रेडियंट असो, त्याच्यावरती शॅडो असो, तो तुम्हाला सेम टू सेम कोणताही इफेक्ट असो अप्लाय करता येतो या टूलच्या सहाय्याने. तर आता काय करू, आपण एक दुसरा शेप घेऊ. आता काय केलं, मी इथे वरती क्लिक केलं आणि एक इलिप्स ड्रॉ केला. इलिप्स ड्रॉ केल्यानंतर आपण काय करू, यामध्ये कलर फिल केला मी. कलर फिल केल्यानंतर आपण काय करू, यावरती थोडीशी शॅडो देऊन देऊ. अशा प्रकारे काय केलं, मी शॅडो दिला. शॅडो दिल्यानंतर मी काय करतो, आता यावरती थोडा ग्रेडियंट फिल देतो. अशा प्रकारे ग्रेडियंट दिला आणि याची प्रॉपर्टीज मला या रेक्टँगल वरती द्यायची आहे. तर मी काय करेल, इथे ॲट्रिब्यूट टूलवरती क्लिक करेल, अशा प्रकारे कॉपी करेल आणि यावरती अप्लाय करेल. सेम टू सेम तुम्हाला इफेक्ट यावरती पाहायला मिळतात. आता हे इफेक्ट का पाहायला मिळतात, कारण प्रॉपर्टी टूलबारमध्ये काही ऑप्शन दिले, जसे की ट्रान्सफॉर्मेशन. यामध्ये तुम्हाला सेम टू सेम साईजची ऑब्जेक्ट येईल, ऑब्जेक्टची साईज येईल आणि त्यानंतर यामधला जो कलर आहे, तो कलर का आला, कारण आपण जो फिलचा बॉक्स आहे तो आपण चेक केलेला आहे. त्यानंतर सेम टू सेम आउटलाईन का आली, कारण इथे जी आउटलाईन आहे आपण इथे चेक केला आहे. अशीच टेक्स्ट असो किंवा यावरती कोणते इफेक्ट असो, ते तुम्हाला अगोदर इथे चेक करावं लागेल. त्यानंतरच आपण इथे त्यावरती सेम टू सेम अप्लाय करू शकतो. आता यावरती तुम्हाला शॅडो इफेक्ट दिसत आहे. म्हणजे यावरला कॉपी केला आणि यावरती आपण अप्लाय केला. इथे मी शॅडो इफेक्ट वरती क्लिक केलाय, त्यामुळेच यावरती शॅडो अप्लाय झालेला आहे. तर अशा प्रकारे काही प्रॉपर्टी टूलमध्ये ऑप्शन आहेत, ते आपल्याला वन बाय वन पाहायचे आहे. आता मी काय करतो, एक याला डिलीट करतो आणि आपण काय करू, एक परत एक नवीन शेप घेऊ. मी इलिप्स वरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे एक इलिप्स ड्रॉ केला आणि यामध्ये काय करू, कलर फिल करतो. कलर फिल केल्यानंतर एक वेगळा कलर फिल केला मी आणि त्यानंतर यावरती काय करू, आपण थोडा अशा प्रकारे शॅडो देऊ. मी काय केलं, शॅडो दिला आणि त्यानंतर याची काय करू, आपण आउटलाईन ब्रीथ, म्हणजे याची जी स्ट्रोक आहे, याची थोडी काय करू, आपण साईज वाढवू. इथून मी काय करतो, याची आउटलाईनची ब्रीथ 16 पिक्स केली आणि त्यानंतर आता काय केलं, मी परत एक कोणताही शेप घेतला. अशा प्रकारे मी एक शेप घेतला. तुम्ही इलिप्स घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता. अशा प्रकारे इलिप्स घेतला आणि त्यानंतर आता काय करायचं, मला यावरती क्लिक करायचं आहे ॲट्रिब्यूट वरती आणि त्यानंतर प्रॉपर्टी मधलं जे पहिलं ऑप्शन आहे हे तुम्हाला माहितीच असेल. जर तुम्ही याच्या अगोदरचा क्लास 37 केला असेल, त्यामध्ये मी सांगितलं आहे की ऑप्शनचा यूज करून आपण एखाद्या ऑब्जेक्ट मधली प्रॉपर्टीज कॉपी करू शकतो. तर प्रॉपर्टीज मधला जी सेकंड ऑप्शन आहे, त्यामधलं दिसतं तुम्हाला आउटलाईन, फिल आणि टेक्स्ट. आउटलाईनचा अर्थ म्हणजे ज्या ऑब्जेक्टची स्ट्रोक राहते ती, आणि फिल म्हणजे त्यामधला जो कलर आहे. तर याला करू, सध्या आपण अनचेक करू आणि फिलला पण अनचेक करू आणि याला तिघांना पण अनचेक करून टाकू. आणि त्यानंतर जेव्हा मी यावरती कॉपी करेल आणि पेस्ट करेल, तुम्हाला यावरती कोणताच इफेक्ट दिसत नाही. फक्त यामध्ये जे बाकीचे आपण चेक केले ते इफेक्ट तुम्हाला यावरती पाहायला मिळतात. जसे की यावरती तुम्हाला शॅडो इफेक्ट पाहायला मिळतो. यावरती आपण अशा प्रकारे शॅडो दिलाय, तोच आपल्याला अशा प्रकारे शॅडो यावरती आपल्याला पाहायला मिळतो. तर आता काय करू, आपण तुम्हाला मी एक सिंपल मिनिंग सांगतो याचं. जर समजा आता एखादी तुम्ही अशा प्रकारे शेप बनवला आणि तुम्ही यावरती काय केलं, अशा प्रकारे एक कोणती इफेक्ट यावरती अप्लाय केला. इफेक्ट अप्लाय केल्यानंतर थोडं याला काय करू, आपण ऍडजस्ट करू. अशा प्रकारे काय केलं, इफेक्ट केला आणि त्यानंतर मी जेव्हा कंट्रोल डी करतो, तर तुम्हाला यावरती कधी कधी इफेक्ट पाहायला मिळतो सेम टू सेम किंवा पाहायला मिळत नाही.
याला केलं मी डिलीट केलं आणि कंट्रोल डी केलं परत. आता काय केलं मी कंट्रोल डी केलं आणि डी केल्यानंतर मला काय करतो यावरचा जो शॅडोचा इफेक्ट आहे तो पाहायला मिळत नाही. तेव्हा मी काय करेल, यावरती क्लिक करेल आणि अशा प्रकारचे कॉपी करेल आणि यावरती पेस्ट करेल. सेम टू सेम इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. आणि कधी कधी काय होते, आपण अशा प्रकारे एकच शेप घेतो आणि आपल्या जवळ एक मल्टिपल काम करावं लागतील, म्हणजे सारखे शेप बनवावे लागतात. म्हणजे डिझाईन तयार आहे, पण याचा शेप आणि याची जी साईज आहे ती आपल्याला सेम करायची असते. तेव्हा आपण काय करू, ॲट्रिब्यूट ॲडोब टूलवरती क्लिक करू आणि त्यानंतर क्लिक केल्यानंतर याची कॉपी यावरती करू. सेम टू सेम तुम्हाला त्यावरती अप्लाय करता येतो. अशा प्रकारे आपण याचा यूज करतो. तर आता काय प्रॉपर्टी टूलमधले काही ऑप्शन पाहू. तर यावरती आपण जो पहिला ऑप्शन पाहिला आहे ते आहे आपल्याला प्रॉपर्टीज मधला आउटलाईन, फिल आणि टेक्स्ट. आता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं यावरती जेव्हा आपण याला अनचेक करू, तेव्हा यावरला जो इफेक्ट आहे तो आपल्याला कोणताच पाहायला मिळत नाही. आता मी तुम्हाला परत एक वेळा सांगून देतो. अशा प्रकारे काय केलं, मी एक शेप घेतला किंवा आपण परत इलिप्सच घेऊन घेऊ आणि इलिप्स घेतला, ड्रॉ केला. त्यानंतर मी ॲट्रिब्यूटवरती क्लिक केलं, प्रॉपर्टीजमध्ये गेलो, याला सर्वांना अनचेक केलं आणि इथून याला केलं कॉपी केलं आणि यावरती पेस्ट केलं. यावरती तुम्हाला कोणताच इफेक्ट पाहायला मिळत नाही. पण प्रॉपर्टीजवरती क्लिक केलं, आउटलाईनवरती क्लिक केलं, फिलवरती क्लिक केलं तर आणि त्यानंतर आपण काय करा, यावरती क्लिक केलं आणि याची कॉपी केली आणि यावरती पेस्ट केली, तुम्हाला सिमिलर इफेक्ट यावरती पाहायला मिळतो. त्याची आउटलाईन, त्याचा कलर असो किंवा त्याचा शॅडो असो. आता शॅडो आपण इथून घेतलं हे तुम्हाला सांगितलंच मी. अशा प्रकारे आपण करू शकतो. त्यानंतर आता यामधलं जे थर्ड ऑप्शन आहे ते आहे ते टेक्स्ट. आता टेक्स्टवर हो आपण कसा यूज करायचा. अगोदर काय करू, जे शेप आहे त्याला आपण काय करू, डिलीट करून टाकू आणि याची जी झूम लेवल आहे मी इथून थोडीशी ऍडजस्ट करतो. यावरती क्लिक करतो आणि टू वाईट करतो आणि त्यानंतर परत मी काय केलं, टेक्स्ट टूलवरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे एक टेक्स्ट लिहितो. अशा प्रकारे काय केलं, मी एक सबस्क्राईबचा टेक्स्ट लिहिला आहे. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब अशा प्रकारे आपण टेक्स्ट टाईप केलं, त्यामध्ये कलर फिल केला आणि कलर फिल केल्यानंतर तुम्हाला याची साईज दिसत असेल इथे 40.377 दिसत आहे. पण आपण काय करू, याची थोडी 50px करू. अशा प्रकारे मी 50pt केली आणि त्यानंतर याला काय करू, आपण कंट्रोल डी करू, डुप्लिकेट केलं आणि अशा प्रकारे करू आपण याची थोडी साईज लहान करू. साईज लहान केल्यानंतर याला काय करू, आपण ब्लॅक कलर देऊ. म्हणजे दुसरं टेक्स्ट घेतलाय मी आणि त्याला कलर दिलाय आणि यामध्ये तुम्हाला याची साईज वेगळी दिसत आहे. आता मला काय करायचं आहे, टेक्स्टची सिमिलर जर प्रॉपर्टी यावरती अप्लाय करायची असेल तर यावरती क्लिक करेल, त्यानंतर प्रॉपर्टीजवरती जाईल आणि टेक्स्टवरती इथे चेक करेल आणि त्यानंतर यावरती असं जाऊन याला कॉपी करेल आणि यावरती पेस्ट करेल. सिमिलर तुम्हाला ऑब्जेक्टवरती जे त्याची साईज असो ते पण देता येतो. आता इथे तुम्हाला मी काय सांगितली होती, 50px घेतली होती, तर यावरती तुम्हाला 50px पण दिसेल आणि जो कलर घेतला तो पण दिसेल. जर तुम्ही शॅडो दिला तो पण दिसेल आणि कोणती प्रॉपर्टी दिसेल ते तुम्हाला यावरती शो केल्या जाईल. अशा प्रकारे आपण हे 3 प्रॉपर्टीज पाहिल्या. परत तुम्हाला एक आणखी पण याचा एक यूज सांगतो. समजा आता मी एक इथे नंबर दिला, आता 1 दिला. अशा प्रकारे आपण 2-3 नंबर दिले. एखादी डिझाईन तयार करतो ना तेव्हा आपल्याला नंबरिंग द्यायची असते आणि जेव्हा आपण काय करतो, आपण कंट्रोल डी करून डुप्लिकेट करू करून नंबर देतो. पण त्यामध्ये काय होतो, आपल्याला त्यावरती सारखा इफेक्ट द्यावा लागते. आता समजा मी काय केलं, याला अशा प्रकारे साईज वाढवली. त्याला साईज वाढवली आणि यामध्ये काय केलं, मी कलर फिल केला. माझी इच्छा झाली की यामध्ये मला कलर फिल करायचा आहे. मी कलर फिल केला, याची साईज वाढवली. आता मला काय करावं लागेल, सेम इफेक्ट याला पण द्यावा लागेल. तेव्हा मी काय करेल, यावरती क्लिक करेल, प्रॉपर्टीज मधून टेक्स्टवरती चेक करेल आणि त्यानंतर इथून याला कॉपी करेल, यावरती पेस्ट करेल. अशा प्रकारे पेस्ट करेल. सेम टू सेम तुम्हाला त्यावरती इफेक्ट पाहायला मिळतात. अशा प्रकारे मित्रांनो या 3 ऑप्शनचा आपण यूज करू शकतो. आता काही बाकीचे ऑप्शन आहे, यामधले पण हे 3 ऑप्शन आपण पाहून घेऊ. याला काय करतो, मी अगोदर अशा प्रकारे डिलीट करून टाकतो आणि टेक्स्टला पण आपण डिलीट करून टाकू आणि मी काय करतो, अशा प्रकारे परत एक शेप घेतला आणि शेप घेतल्यानंतर आपण यामध्ये कलर फिल केला. कलर फिल केल्यानंतर एक आता दुसरा शेप घेऊ. अशा प्रकारे एक शेप घेतला आणि त्यामध्ये आपण कोणतेच कलर वगैरे फिल करू नये आणि यावरती क्लिक केलं आणि ट्रान्सफॉर्मेशन मध्ये गेलो आणि साईज वरती जेव्हा मी चेक करतो तेव्हा तुम्हाला दिसेल किंवा यावरती मी जेव्हा कॉपी करतो आणि यावरती अप्लाय करतो, तुम्हाला जे कलर वगैरे आहे ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्यानंतर इथे साईज तुम्हाला सेम टू सेम या ऑब्जेक्टची साईज आहे तीच तुम्हाला सेम टू सेम साईज यावरती अप्लाय करता येते. हे झाले साईजची गोष्ट. त्यानंतर दिसते आपल्याला इथे रोटेशन. आता रोटेशनचं पाहू. रोटेशन वरती काय करावं लागेल, अगोदर मी ऑब्जेक्टला काय करतो, थोडं इथून रोटेटिंग ह्यांच्या सहाऱ्याने अशा प्रकारे रोटेट केलं. रोटेट केल्यानंतर मी यावरती क्लिक केलं परत आणि ट्रान्सफॉर्मेशन मध्ये रोटेट वरती क्लिक केलं. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आता काय करतो, मी यावरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे कॉपी केलं आणि अप्लाय केलं. सेम टू सेम आपल्याला ते रोटेशन पण देता येतो आणि त्यानंतरचा इफेक्ट दिसतो आपल्याला
यावरती मी क्लिक करतो आणि त्यानंतर दिसते आपल्याला पोझिशन. आता पोझिशन चा यूज कसा करायचा, याला काय करतो मी, डिलीट करून टाकतो, याला पण डिलीट करून टाकतो. आपण काय करू आता, परत एक शेप घेऊ. अशा प्रकारे मी शेप घेतला, यामध्ये कलर फिल केला. कलर फिल केल्यानंतर दुसरा एक शेप घेतला, अशा प्रकारे शेप घेतला आणि त्यामध्ये आपण काहीच फिल करू नये. त्यानंतर यावरती क्लिक केलं आणि ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण पोझिशन वरती जेव्हा क्लिक करतो तेव्हा काय होईल, आणि कॉपी केलं आणि यावरती पेस्ट केलं तर काय होईल, तुम्हाला ऑब्जेक्ट इथून रिमूव्ह झालेला दिसतो. पण तो रिमूव्ह झालेला दिसत नाही, कारण तो ऑब्जेक्ट या पोझिशन वरती आपल्याला आलेला दिसतो. म्हणजे जो ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे त्याची आपण प्रॉपर्टीज कॉपी केलेली आहे, त्यावरती तो त्या पोझिशन मध्ये, म्हणजे जिथं तो शेप आहे त्यावरतीच तो आपल्याला ओव्हरलॅप झालेला दिसतो. पण आपल्याला तो दिसणार नाही, कारण तो सेम टू सेम ऑब्जेक्टची साईज घेईल, त्याची पोझिशन घेईल. म्हणजे अशा प्रकारे तो आपल्याला ऑब्जेक्ट पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपण हे 3 ऑप्शन पाहिले यामधले ट्रान्सफॉर्मेशन. बाकीचे इफेक्ट मधले याला पण आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. याला थोडं आणखी पण आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर आपण इथपर्यंत जे ऑप्शन आहेत प्रॉपर्टीज आणि ट्रान्सफॉर्मेशन पाहिले. आय होप ते तुम्हाला समजले असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर चला भेटूया मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.